कोपरगाव नगर परिषदेची निवडणूक आता चांगलीच रंगात आली आहे. आमदार आशुतोष काळे यांच्या विकास कामांचा डोंगर आणि सर्वसमावेशक चेहरा म्हणून परिचित असणारे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काका कोयटे विरोधकांकडून साम दाम दंडभेदासोबतच कुटील दहशतीचं राजकारणही या निवडणुकीच्या निमित्तानं कोपरगावकरांना पहिल्यांदाच पाहायला मिळत आहे. सुरुवातीला समता पतसंस्थेची बदनामी आणि त्यानंतर त्याच पतसंस्थेच्या कर्मचाऱ्याला मारहाण करून भाजप ही निवडणूक अवघड तर करत नाही ना, हा प्रश्न या निमित्तानं पुढे येऊ लागलाय. कोल्हे गटाच्या हातातून ही निवडणूक कशी निसटते, हाच विषय आज आपण समजून घेऊयात. नमस्कार, आपण पाहत आहात संवाद लाईव्ह टीव्ही. कोपरगाव पालिकेची निवडणूक जाहीर झाली तेव्हा ती अभूतपूर्व होईल असं दिसत होतं. विधानसभेला थांबावं लागलेले विवेक कोल्हे हे पालिका निवडणुकीतही विकास कामाच्या मुद्द्यावर काळे गटाशी हात मिळवणी करतील अशा शक्यता होत्या. परंतु तसं झालं नाही. कोल्हेंचा भाजप आणि आमदार काळेंची राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष सध्या राज्यात सत्तेत आहेत. सत्तेतील आमदार असलेले आशुतोष काळे यांनी कोपरगावच्या विकासाचा अनुशेष गेल्या 5 वर्षात भरल्याचं दिसतंय. राज्यातील विक्रमी निधी खर्च करणारा मतदारसंघ अशी कोपरगावची नवी ओळख आमदार काळेंनी तयार केली आहे. कोपरगावच्या पाण्याचा प्रश्न, तालुक्यातील वाड्या वस्त्यांच्या रस्त्याचा प्रश्न, विजेचा प्रश्न, MIDCचा प्रश्न त्यांच्याच काळात मार्गी लागलाय. त्यामुळे पालिकेची सत्ताही राज्यात सत्तेत असणाऱ्या गटाच्या ताब्यात दिली तर शहराचाही विकास होणार होता. कोल्हे गटाच्या या कुटील खेळीनंतर काळे गटानंही शहराच्या विकासाचा मास्टर प्लॅन तयार करत स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. गेल्या 5-6 वर्षांपासून कोल्हे गट हा विकास कामांना खोडा घालतोय हे यापूर्वीही दिसलं होतं. त्यामुळे आता कोल्हे गटाकडे सत्ता दिल्यास शहराचा विकास होणार नाही हे कोपरगावकरांना आणि काळे समर्थकांना माहिती आहे. त्यामुळेच कोपरगावकरांच्या आग्रहाखातर काळे गटानं ही निवडणूक पूर्ण ताकदीनं लढवण्याची तयारी केली आहे. आमदार आशुतोष काळे यांची विकासाची दृष्टी आणि काम करण्याची धमक माहिती असल्यानं ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते काका कोयटे यांनी भाजपला रामराम करत काळे गटाची वाट धरली. राष्ट्रवादीनं त्यांना थेट नगराध्यक्ष पदाचा चेहरा म्हणून लोकसेवा करण्याची संधी दिली. राष्ट्रवादीच्या याच मास्टर स्ट्रोकनं भाजप गळीत गात्र झाली. कोल्हे गटाचे हातपाय गळाले. काका कोयटेंची लोकप्रियता, कामाचा आवाका आणि समाजसेवेची हातोटी माहीत असल्यानं भाजपनं ही निवडणूक सुरुवातीलाच सोडली. परंतु त्यानंतर सुरू झालं एक कुटील राजकारण. काका कोयटेंवर आरोप करण्यासारखं काहीच नाही हे लक्षात आल्यानंतर त्यांच्या विरोधकांनी थेट समता पतसंस्थेकडे लक्ष वळवलं. राज्यभर कार्यक्षेत्र असणाऱ्या या पतसंस्थेविरोधात नियोजनबद्ध बदनामी अस्त्र वापरण्यात आलं. पतसंस्था असल्यानं कर्ज प्रकरणं न्यायालयात जाणं साहजिक असतं. परंतु विरोधकांनी अशाच काही प्रकरणांचं भांडवल करून कोयट यांची बदनामी सुरू केली. ज्या प्रकरणात न्यायालयानं समता पतसंस्थेला क्लीन चिट दिली आहे ती प्रकरणंही जाणून बुजून सार्वजनिक करण्यात आली. कर्ज बुडवे पतसंस्थेविरोधात उभे करण्यात आले. सोशल मीडियाद्वारे विखारी प्रचार राबवण्यात आला. AIचा वापर करून कोयटेंच्या बदनामीचं महाभारत सुरू करण्यात आलं. परंतु हातच्या कंगनाला आरसा कशाला, या उक्तीप्रमाणे विरोधकांनी केलेली कोयटेंची ही बदनामी मतदारांनीच नजरेआड केली. काका कोयटे हे नाव कोपरगावकरांना नवं नाही. गेल्या 4-5 दशकांपासून कोयटेंची निस्वार्थी समाजसेवा कोपरगावकर प्रत्यक्ष अनुभवतायत. करोना काळातील रुग्णसेवा, पाणपोईचा उपक्रम असो, आडल्या नडलेल्यांना आधार असो किंवा कोपरगावचं कोणतंही विधायक काम असो, काका कोयटे कायम अग्रभागी राहिलेत. त्यामुळे विरोधकांचा हा विखारी प्रचार बोथट झाला. त्यानंतर थेट दहशतीचं राजकारण सुरू झालं. समता पतसंस्थेचे कर्मचारी बाबासाहेब ठोंबरे यांना कोपरगाव नाक्यावर मारहाण करण्यात आली. कोयटेंचा प्रचार करण्यापासून सामान्यांना परावृत्त करण्याचं काम सुरू झालं. दहशत, दडपशाही सुरू झाली. विशेष म्हणजे मारहाण झाल्यावर हाच कोल्हे गट तपास करण्याचा अर्ज घेऊन पोलीस ठाण्यात गेला. काका कोयटेंचे चिरंजीव संदीप कोयटे यांनी या सगळ्या प्रकरणाचा पुराव्यासह पंचनामा केला. ते म्हणाले, कोपरगाव शहरात विरोधी पक्षाकडून यापूर्वीच व्यापारी बांधवांना धमकवण्यात आलं. समता पतसंस्थेबाबत चुकीची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवण्यात आली. आता तर समताच्या कर्मचाऱ्यांना जीवघेणी मारहाण करण्यापर्यंत विरोधकांची मजल गेली आहे. त्यामुळे कोपरगाव नगर परिषदेच्या निवडणुकीत होणाऱ्या पराभवाची विरोधकांनी किती धास्ती घेतलीये हे दिसून येतंय. निवडणूक शांततेत पार पडली जावी अशी कोपरगावकरांची इच्छा आहे. मात्र शांततेच्या वातावरणात सुरू असलेली निवडणूक विरोधकांनी दहशतीकडे वळवली आहे. समताचा एक साधा कर्मचारी पोटाची भूक भागवण्यासाठी समतामध्ये कामाला येतो, त्या कर्मचाऱ्याला विरोधक धमकावून मारहाण करून दहशत निर्माण करणार असतील तर 20 तारखेला मतदानाच्या माध्यमातून कोपरगावकर चोख उत्तर देतील. दुसऱ्या बाजूने विचार केला तर कोल्हे गटाकडे गेली 40 वर्ष सत्ता होती, परंतु ज्या वेगाने विकास व्हायला हवा होता तो झाला नाही. आमदार काळे यांनीही याच मुद्द्याला हात घातलाय. प्रचार सभेला मार्गदर्शन करताना त्यांनी कोपरगावकरांना आरसा दाखवला. ते म्हणाले, गेल्या 40 वर्षात ज्या वेगाने विकास व्हायला हवा होता तो झाला नाही. विरोधकांनी कधीच विकासाचं राजकारण केलं नाही. विकास केला तर प्रचारही करावा लागत नाही, परंतु विरोधकांनी केवळ जिरवाजिरवीचं राजकारण केलंय. आपण गेल्या 5-6 वर्षात विकास काय असतो हे दाखवून दिलंय.
जनता कुणाच्या मागे आहे हे विरोधकांनी हेरलंय. त्यामुळेच आता पुन्हा एकदा कुटील राजकारण सुरू झालंय. विकास कोण करू शकतं हे कोपरगावकरांनाही माहिती आहे. काका कोयटे काय करू शकतात हेही मतदारांना माहिती आहे. शेवटच्या टप्प्यात कुटील राजकारण सुरू झाल्यानं आता कोल्हे गटाच्या हातून ही निवडणूक पूर्णपणे निसटल्याचं चित्र निर्माण झालंय.